सोनेरी सावल्यामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत। सध्या बाजारात भरपूर कवठं दिसत आहेत, तर आज आपण कवठाची जेली करणार आहोत। यासाठी मी आता 3 कवठं घेतली आहेत आणि त्याचं जे वरचं कव्हर आहे अगदी हार्ड असं असतं ते मी लाटण्याने तोडून काढलं आणि आतला मी गर फक्त घेणार आहे ही जेली करण्यासाठी। कोणत्याही फळाचा जॅम किंवा जेली हे उत्तम बनण्यासाठी त्या फळामध्ये पेक्टिन हे द्रव्य चांगल्या व्यवस्थित प्रमाणात असावं लागतं। ते आपल्या या कवठामध्ये आहे कारण हे कवठ व्यवस्थित पिकलेलं आहे। तसंच ते पेरूमध्ये पण असतं, त्यामुळे पेरूची जेलीसुद्धा छान होते या पेक्टिनमुळे। तर आता आपण सगळा गर काढून घेतलेला आहे। आता हा सगळा गर आपण एका कुकरमध्ये घेणार आहोत। अर्थातच हा कुकर स्टीलचा पाहिजे। हा माझा कुकर स्टीलचा आहे, तर मी ह्याच्यामध्ये हा गर घेतला आहे आणि जेवढं गर बुडेल व्यवस्थित इतकं भरपूर पाणी या कुकरमध्ये घालून याची एक शिट्टी काढून 5 मिनिटांनी गॅस बंद करायचा। कुकरचं झाकण पडेपर्यंत एक स्टीलचं भांडं घ्यायचं आणि त्याला एक सुती मलमलचं पातळ फडकं लावून घ्यायचं, ज्याच्यामध्ये आपण कुकरमधला शिजलेला गर कवठाचा काढणार आहोत गाळण्यासाठी। आणि मग ही जी पोटली आपण तयार केलेली आहे किंवा हे जे छोटंसं गाठोडं आपण तयार केलं आहे हे कुठेतरी सुरक्षित ठिकाणी टांगून ठेवायचं आणि त्याच्या खाली हे आपलं पातेलं लावायचं। हळूहळू त्या कवठाच्या गरातून फक्त रसच खाली पातेल्यात पडत राहील। इथे तुम्हाला एक मी गोष्ट सांगते, म्हणजे प्रिकॉशन म्हणून की पटकन होण्यासाठी हे गाठोडं दाबून त्याच्यातला गर खाली काढण्याचा प्रयत्न करू नका, मग ती जेली ट्रान्सपरंट होणार नाही। कारण फडक्यातून जर का कवठाचा गरसुद्धा जर का खाली गाळला गेला ना तर ती जेली ढगाळ होईल आणि ट्रान्सपरंट होणार नाही। त्यामुळं हा जो काही रस गळतोय हा आपोआप जितका गळेल तेवढा गळू दे। तर आता हा रस पहा जवळजवळ पाऊण कप निघाला आहे आणि ॲक्च्युली काय झालं 3 कवठापैकी ना एक कवठ मला थोडंसं उतरलेलं वाटलं जरा खराब, म्हणून मग मी ते टाकून दिलं। तर आता हा जो रस आहे हा फक्त 2च कवठांचा आहे आणि ह्याच्यामध्ये मी या कपाने जवळजवळ पाऊण कपापेक्षा थोडीशी जास्त साखर घातलेली आहे, कारण याचं मापच आहे की जेवढा रस निघेल त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त साखर घालायची आणि हे सतत हलवत राहायचं। एकदा साखर पूर्णपणे विरघळली ना की आपण थोडीशी चमच्यात घेऊन थंड करून चव बघू शकतो। फारच आंबट वाटली तर अजून थोडी साखर आपण ॲड करू शकतो। हळूहळू बुडबुडे यायला सुरुवात होईल आणि रस खाली पडताना हा असा डावाला चिकटून राहायला लागेल। मग आपल्याला हव्या त्या भांड्यात आपण ही जेली ओतू शकतो, पण त्याच्यासाठी मात्र ती थोडीशी थंड व्हायला हवी, नाहीतर काचेचं भांडं तडकून जाईल। आणि मग ही जेली अगदी पूर्णपणे थंड झाली आणि अगदी व्यवस्थित सेट झाली की मग तुम्ही सुरीने अगदी व्यवस्थित काढू शकता। आणि मी गंमत सांगते की जेली उत्तम झाल्याचं लक्षण म्हणजे काय, तर जेली चांगली थरथरते। या जेलीमध्ये थोडीशी इलॅस्टिसिटी असते। केळं, सफरचंद, पपई वगैरे अशा फळांचं आपण फोडी करून एक मिक्सचर करतो ना फ्रूट सॅलडसारखं, त्याच्यातही या जेलीचे तुकडे छान लागतात। ही जेली आपण ब्रेडला लावूनही खाऊ शकतो। आता या जेलीचा पाक किंचित अगदी 1-2 सेकंद जास्त गॅसवर राहिला आहे, त्याच्यामुळे ही थोडी अजून घट्ट झाली आहे। पण त्याच्यामुळं काय झालं की महाबळेश्वरला आपल्याला जे जेली स्वीट्स मिळतात ना साखर लावलेले, अगदी सेम तशीच ही जेली दिसते आहे। तसेच अगदी या जेलीचे तुकडे दिसत आहेत, अगदी परफेक्ट त्याला कोन येतात कापल्यावर आणि खूप ट्रान्सपरंट दिसतात। आता ही जेली दुसऱ्या छोट्या काचेच्या बाऊलमधली आहे। आपण 2 बाऊलमध्ये ही जेली सेट होण्यासाठी ठेवली होती नाही का, थोडीशी थंड झाल्यावर। बऱ्याच वर्षापूर्वी एकदा मी कवठाची जेली केलेली होती, तेव्हाचा हा छोटासा व्हिडिओ आहे। तर हा पहा, हा मोल्डही मी त्यावेळेस मोठा वापरलेला दिसतोय आणि ही जेली थोडी जास्त थरथरणारी आपल्याला दिसते। याचाच अर्थ असा की त्यावेळी मी पाक
थोडासा कमी केला होता, म्हणजे लवकर गॅस बंद केला होता. अगदी जर का पांढरे बुडबुडे यायच्या आत जर का गॅस बंद केला तर ती जेली आपल्याला स्प्रेडसारखी वापरता येते. म्हणजेच ती साधारणपणे जॅमच्या कन्सिस्टन्सीची असते. आणि पाक जर का परफेक्ट झाला तर मात्र ह्या अशा वड्या तुमच्या चांगल्या पडू शकतात. मस्त दिसत आहेत ना हे जेलीचे थरथरणारे तुकडे. तर तुम्ही पण करून बघणार नाही जेली? करून झाल्यावर मला नक्की कळवा हां कशी झाली ते. आणि पुढच्या भागात नक्की भेटूया. थँक्यू.